काम करणारा असे अजित पवार त्रिकूट एकदम चांगलं आहे. महाराष्ट्रासाठी चांगला आहे. सोन्याचे दिवस येतील आता. सोन्याचे दिवस असं नाही मी म्हणणार, पण पाठीमागे एक परत मी तुम्हाला सांगतो, ग्राउंडवरून लोकांसाठी झटणारी माणसं, लढणारी माणसं जोपर्यंत तयार होणार नाहीत आणि प्रस्थापितांच्या विरुद्ध अशी झाकळलेली जर लोक असतील, नेते असतील ना, तर राज्याला तसं भविष्य दिसत नाही. बापू, तुम्ही आता म्हणजे सारखं तुमच्या कामांचा उल्लेख करताय, हे काम बाकी आहे, ते काम बाकी आहे, मी हे काम केलं, ते काम केलं. तुमचं जेव्हा वर्षावरती एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांशी बोलणं झालं, तुम्ही माघार घेतली, तेव्हा तुम्ही असं म्हणलं की तुमची 2-3 कामं होती ती तुम्ही मार्गी लावली. तर ती कोणती 2-3 कामं? मी असं म्हटलं की बाबा ठीक आहे, आता तुम्ही सांगताय महायुतीला संपूर्ण फटका बसतोय, मी माघार घेतो. पण माझा राग आहे तो अजित पवारांवर राग नव्हता, मी त्यांना माफ केलं होतं. पण माझा राग कशासाठी आहे की जी कपट कारस्थान अजितस्थाने करून मला पाडलं, त्याच्यामध्ये 5 वर्ष जे माझ्या लोकांचं नुकसान झालं, गुंजवणीचं धरण अडकलं गेलं, इंटरनॅशनल एअरपोर्ट माझा अडकला गेला, राष्ट्रीय बाजार माझा अडकला गेला. तिथे माझी कल्पना होती की 1000-1200 एकर आमची जमीन, गायरांची जमीन, हिंजवडीला जसं IT पार्क आहे तसा IT पार्क तिथे गायरांच्या जमिनीवर उभा केलं. 325 कंपन्या आता तिथे वेटिंग लिस्टवर आहेत. एका इन्फोसिसला जर 10 एकर जागा दिली आणि त्यांनी त्यांची कंपनी उभी केली तर 10-20 पोरांना इंजिनियर्सला नोकऱ्या लागतील. त्यामुळे 1100 एकरवर 50-60 हजार लाखभर लोकांना नोकऱ्या लागतील. मी हे सगळे प्रकल्प त्यांना सांगितले की हे अडकलेले प्रकल्प आहेत ना, त्यांना चालना द्या. मला एवढंही बऱ्याच लोकांनी विचारलं की मग विधानसभेचं काय? खांडेकर साहेब, मी म्हटलं अरे विधानसभेचं कोणाला माहिती आहे? उद्या एकत्र लढणार आहे, महायुती होणार आहे, महायुती झाली तर काही होणार नाही, महायुती झाली तर आयते उमेदवार सगळ्यांना मिळणार. त्यावेळेस झाली माहिती ना, ती पोस्ट इलेक्शन होईल. प्री इलेक्शन होणं माझ्या बुद्धीला तरी मला वाटत नाही. पण असं आहे की तुम्हाला नकोही आहे ना तसं, कारण तिथं तुमचा जो सिटिंग आहे त्याला द्यावं लागेल तिकीट. नाही, कसं द्यावं लागेल? ते महाविकास आघाडीत आहेत ना, ते महायुतीत थोडीच आहे, महायुतीत नाही, ते काँग्रेसचे आहेत ना, त्यामुळे सीट माझंच आहे, काय अडचण नाही. पण बापू, फक्त त्या 2-3 कामामुळे तुम्ही अजित पवारांचा जो विरोध होता तो मावळला तुमचा. ते एक लक्षात घ्या, वैयक्तिक रागलोभ राजकारणात नसतो काही. म्हणून मी परत सांगतो, मतभेद जरूर असावेत पण मनभेद नसावेत. माझ्या काही गोष्टी, तुमच्या वागण्यामुळे माझ्या लोकांचं नुकसान झालं, 5 वर्ष वाया गेली, तो राग प्रचंड होता मला, त्याच्यात वादच नाही. पण वैयक्तिक राग ते मला काय बोलले होते म्हणून काय, ते माझं नशीब, मी पडलो काय. आणि हे इथेही जास्त आपल्याला कॉन्फिडन्स आपल्याबद्दल असावा, दोष दुसऱ्याला देणे. म्हणजे अपयशाचा बाप कोणी नसतो, पण स्वतः अपयश हो माझ्यामुळे झाले, कदाचित माझा लोकांशी कनेक्ट असणारा किंवा मी तिथे ज्या काही चालबाज्या त्यांनी केल्या त्याच्यावर माझं लक्ष गेलं नाही आणि म्हणून हे झालं. नाही तर मला कोणी पाडूच शकत नाही. पण आता म्हणजे ती जी धुमस मनातली होती, म्हणजे ते एखाद्या व्यक्तीला जर मनामध्ये खूप धुमस असेल तर ती शांत कशी करता येते तुमच्याकडे बघून महाराष्ट्र आणि देशाला आता कळलं. नाही, फक्त त्याच्यासाठी काय करून ती कंट्रोल करता येते. मी पुन्हा सांगतो, माझं निवडणूक लढवण्याचे 2 हेतू होते, परिवारवाद आणि झुंडूशाही एखाद्या कुटुंबाची तीच असावी आणि 50-50 वर्ष तेच लोक असावेत याच्या विरोधात मी पूर्ण होतो. आणि त्याच्याबरोबरीने जी अशी काही तरुण मुलं राजकारणामध्ये आली पाहिजेत, डेडिकेटेड, पूर्ण अंधार चिखल आहे आज, आणि याच्यामध्ये चांगली मुलं पुढे वेगवेगळ्या भागातून येऊन आमदार खासदार झाली पाहिजेत आणि डेडिकेशनने त्यांनी काम केलं पाहिजे. ते बरोबर आहे, पण तुम्ही तुमचा कंट्रोल कसा केला ते सांगा ना. तेच कंट्रोल एकमेव कंट्रोल एकच, मी माझ्या मनाविरुद्ध वागलो. फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांचे निर्वाणीचे क्षण आणि त्याच्याबरोबर देवेंद्र फडणवीस. पण मग आता रात्री झोप शांत लागते का हे सगळं मनात परत असं ज्वालामुखी आतल्यात धुमसत राहतं? माझा स्वभाव सांगतो, मी जरा आता इथून निघालो, मला दक्षिण मुंबईत जायचं 1 तास आहे, मी मनात आणलं